इथे या मॅचमध्ये माऊली क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये ब्लास्टरचा संघ आहे तो ब्लास्ट करेल का? विशाल गोलंदाजी मार्कवरती खेळण्याची जबाबदारी असेल आकाशची. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने ढकलला आहे. एक धाव मिळणार आहे का पाहूया. पंतांचा इशारा. पहिल्या चेंडूवरती या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये टीव्ही अंपायर ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेलेले आहेत. अनिल पाटील याच दरम्यान त्यांचं आगमन झालेलं आहे. बघा सामना काटे आणि घासकोपरी असा रंगणार आहे. ती बातमी लवकर प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आणि प्रत्येकच व्यासपीठावरती दाखल झाली. हा संकेत मात्र त्या ठिकाणी होते. फिल्डिंग संकेत मात्र न केलीत. फेकी देखील त्याने चांगली केलेत. उलट दिशेने थोडा फेकण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे स्वराज होता. स्वराजनं या बॉलला गॅदर केलं. त्यावेळी चेंडू यष्टांना लागलाय आणि स्क्रीनवरती डिसिजन आपल्याला दाखवलं जाणार आहेत. पाहूया डिसिजन काय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून OUT बॅटर मैदानाच्या बाहेर धक्का लागलाय पहिला टीमला. मैदानावरती आपण पाहिलं तर माऊली संघाला पहिला विकेट कॉल. गावागावामध्ये साऱ्या गावामध्ये मान मिळतो या मामाला, मान मिळतो या मामाला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील. थँक्यू. आणि लगेच पारितोषिक आलंय घासकोपरी गावचे संदीप दादा पाटील यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. आता फोनवरून सर्व संपर्क होणारच आहेत. तसेच सुनंद प्रमोद पाटील यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर घासकोपरी संघाला. निखिल कांबलेच्या 3 चौकारासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. हरेश कदम यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहेत. पाहूया निखिल कांबले मैदानावरती आहेत. हरेजी कदम यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ पारितोषिक वाढल्यात. पुण्याचा खेळायचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून दिलं. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर जात असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या प्रशांत सर 3 बॉल 1 रन 1 विकेट. आकाश आणि देखील ही जोडी मैदानावरती डाव एसटीच्या बाहेर दंडा चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू सोयरे. विशालची गोलंदाजी धपक धाबा 2 आहेत. 1 गडी बाद 2. आकाश तंत्र शुद्ध बॅटिंग करणारा बॅट्समन मैदानावरती माऊली क्रिकेट संघाचा ब्लास्टरचा. माऊली क्रिकेट ब्लास्टर बक्षांची खैरात होते. पुन्हा एकदा आपण धनंजयकडे जाणार आहोत. संदीप दादा घासकोपरी यांच्याकडून आता 3 विकेटसाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. महेश ठाकूर यांच्याकडून 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन कॉल सुरू आहेत त्यामुळे प्रशांत सर जॉईन आहेत. हरेश कदम यांच्याकडून आपण पाहू शकता 100 रुपयाचं पारितोषिक चौकारासाठी. सोनू पुणके चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. 2 चौकार 400 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोनू पुणके यांच्याकडून 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेअर मार्केट वधारत आहे. आणि संकेतनं डाईव्ह मारून कॅच पकडला तर रोहित पाटील कोत्या यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू. आता पारितोषिकांचा वर्षाव जास्त होणार आहे त्यामुळे मैदानाच्या दिशेने त्याही गोष्टीची चर्चा होणार आहेत. 5 बॉलचा खेळ संपला. धबाधबलकावरती 3-2 गडी बाद. माऊली क्रिकेट संघ ब्लास्टर्स सध्या मैदानावरती आहेत. मास्टर ब्लास्टर्स आहेत. 3 रन 2 गडी बाद. बाकपुडला गेले तिथे टॅप केलं बॉलला. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धबाधबलकावरती 4-2 गड्यांच्या मोबदल्यात. एक संगीत घेऊयात त्यापूर्वी प्रशांत सर जॉईन आहेत. संदीप यांनी जर चौकार उठवला तर हरेश कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चौकारासाठी सोनू पुणके यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संयुक्त मित्रमंडळाच्या सर्व आजी माजी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी इथे व्यासपीठाच्या जवळच थांबायचं आहे. कारण बरोबर 12 वाजता आपले सर्वांचे लाडके सभापती साहेब यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे आपल्या परिसरातील काठी परिसरातील जी मंडळी त्यांनाही विनंती आहे आणि संयुक्त मित्रमंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते. पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहिलं तर शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव आहे. त्या गावातील महेश पाटील दाखल झालेला आहे. शहापूरचा परिसर आहे. त्या शहापूरच्या परिसरातील खेळाडू आहेत. एक गावाचं नाव आहे पण गावाचं नाव नंतर सांगणार आहेत.
नाही, महेश पाटील. मगाची हीच चर्चा झाली की मुंबईतले खेळाडू आहेत, शहापूरमधले खेळाडू आहेत. तर महेश आपण बघूया शहापूरमध्ये दाखल झालाय. बॅटिंग पॉवर प्ले. महेशसाठी पारितोषिक आहे, ती ऑलसमेंट केली जाईल. ओ पहिला बॉल ड्राईव्ह केलाय समीर कासारे, बॉल लढवतात प्रसाद जाधव, हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत. आणि महेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर महेश ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. संदीप दादा पाटील यांच्याकडून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चेंडू हवेत आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. हिमेश. एक महत्वाचं म्हणजे हरेश कदम यांच्याकडून संदीपसाठी, संदीप हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही बाजूने बक्षीस लागलंय. ओ बॅकफुटला गेला, खेळाचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झालं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला कव्हर करतात तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, धाबा फलकावरती 7. महेशने जर 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक केली तर 1000 रुपये पारितोषिक हरेश कदम. पहा प्रेम दोघांवरती पण आहे, दोन्ही आपले संघ, दोन्ही आपले खेळाडू आहेत, त्यामुळे प्रेम दोघांवरती दाखवलं जातं. धावसंख्या 7 धाबा 2 गडी बाद. ओ महेश, म्हणून म्हटलं की हा शहापूरचा खेळाडू आहेत. लिंबू मिरची सर्व काही घेऊनच येत असतो महेश, आणि आता पण तो तेच घेऊन आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विशेष करून महेशने एक गोष्ट सांगितली की आम्ही अंडरआर्म क्रिकेट कमी खेळतो, ओव्हरआर्म जास्त खेळतो, परंतु फिल्डिंग बघितल्यानंतर असं वाटत नाहीये. त्याही गोष्टी असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे, त्याची चर्चा केली जाणार आहे. काही होऊ द्यात, पण बॅटिंग आणि बॉलिंग आम्ही करणार, प्रयत्न तोच होणार आहे. धावसंख्या 8. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढच्या चेंडू ड्राईव्ह केला, कबरच्या दिशेनं चांगला फटका संदीपचा. म्हणजे तुला काय म्हणायचं की नंतर जेव्हा बॅटिंग येईल तेव्हा शर्यत असणार आहे का? पहिली बॅटिंग कोण करणार, त्यासाठी धडपड आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानावरती. नाही राईट, कारण की तशी गोष्ट असते की बॅटिंग बॉलिंग भेटलीच पाहिजे. तफलकेवरती धावा आहेत, 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पण तिसरा पार्ट देखील महत्त्वाचा आहे. तिथे फिल्डिंग खूप चांगली झाली, बऱ्यापैकी फिल्डिंगवरती फारसा फोकस नसतो, पण फिल्डिंग खूप चांगली झाली. धापलका धाबा 9 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माऊली क्रिकेट संघ, ब्लास्टरचा संघ अजूनही ब्लास्ट करू शकले नाही आहे. इथे श्री गणेशनं अप्रतिम कामगिरी केली. ओव्हरऑल क्रिकेट खेळणारे काही खेळाडू आहेत, म्हणजे समीर कासारे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीमध्ये खेळतोय, तसंच ओपनमध्ये शेवी 26. बऱ्याच वेळी आपण ओपनमध्ये खेळताना संजय जाधव यांच्या टीममध्ये प्रसाद जाधव यांना पाहिलेत. आणि हा सध्या मुख्य मंच आहेत. सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेब, उद्या ज्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्याच बाजूला बसलेले, जसं मी उल्लेख केला की सिव्हिल इंजिनियर, आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपल्या भागातील असा एक तरुण आहेत जो सध्या आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो. हरेश्वर पाटील साहेबांचा सुपुत्र सध्या आपल्या मुख्य मंचावरती आपण त्यांनाही पाहतायत. 9 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये माऊली क्रिकेट संघ. संदीप ब्लास्ट करणार हा प्रश्न आहे, कारण धावांचा ओघ वाढवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती यश. तिसऱ्या षटकाचा खेळ. चेंडू ओहो, बॅटला स्पर्श होतोय, 1 धाव मिळणार आहे. महेश चेंडू थांबवू शकले नाही आहे. एकीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावा झाले 10 धावा. 10 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि एक पारितोषिक आलं. हा सामना जर घासकोपरी संघानं जिंकलात तर संदीप दादांच्याकडून गोव्याची ट्रिप दिली जाणार आहे. हरेश कदम यांच्याकडून आकाशच्या प्रत्येक चौकारासाठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक ते पुढच्या वेळी लावणार आहेत. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू. धावा डबल कवरती 11 धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल. चांगला बॉल मैदानावरती. यश बहुतांश वेळी आता तिथे पण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे अपील केलं, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेत, डिसिजन पेंडिंग आहेत, पाहिलं जाईल. सोनू पोंडके यांच्याकडून 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता पारितोषिकाचे खैरात तर झाले, परंतु काट्याची बॅटिंग काही अजून बहरलेली नाही आहे. बघूया काय घडतंय. बॅट्समन क्रीजमध्ये आहे की नाही ते देखील पाहिलं जाईल. अगदी क्लोज कॉल आहे. ग्राफिक आपल्या स्क्रीनवरती लगेच येणार आहे. आउट नॉट आउट पाहूया. चेंडू ड्राईव्ह करत असताना मागचा जो पाय तो तुमचा क्रीजमध्ये आहे का, अगदी लाईनवरती आहे, तो किती आतमध्ये किती बाहेर आहे ते देखील पाहिलं जाईल. जेव्हा चेंडू टच झाला आहे त्यावेळेला अगदी क्लोज आहे, टच अँड गो. काही अंतर आहेत, काही थोडंसं डिस्टन्स आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न. आणि ओयूटी फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट आलात. कॉन्फिडन्स विकेट किपर स्वराजला होता, कॉन्फिडन्स तो त्याने दाखवला. विकेट आलात. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आला प्रशांत सर, आणि रेफर करत असताना ही विकेट मैदानावरती मिळाल्यात. आकाश बात. बहुत अच्छी विकेट कीपिंग भी रही है और उसके साथ यश की शानदार गेंदबाजी. समसेवा हाच निर्धार, समसेवा हाच निर्धार, समसेवा हाच निर्धार.
यश कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, सामना करने के लिए बल्लेबाज तन्मय. चला पुढचा बॉल संकेत त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. संकेतचे हात जर पाहिले तर खूप लांब आहेत, म्हणजे तो बॉलच्या जवळपास जाण्याच्या अगोदर त्याचे हात पोहोचतायत. आणि आणखीन एक पारितोषिक आलं आहेत घासकोपरी गावातील विकास पाटील साहेब यांच्याकडून. जर हा सामना घासकोपरी संघानं जिंकला तर 2000 रुपयाचा पारितोषिक घासकोपरी संघाला दिलं जाणार आहे. पहा पारितोषिकांचा वर्षाव. रन 12, 3 गडी बाद. विकेट तिथे मैदानावरती आलाय. पाठीमागे स्वराजने घेतलाय कॅच. फलंदाज मैदानाच्या बाहेर. गॉन. मामा झाला या साकार, मामा झाला या साकार, मामा झाला या साकार पंचकृषी मध्ये. थँक्यू. धबाधबलकावरती 12, 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांच्या आवाजामध्ये गायलं गेलेले गाणं आहेत. सकाळच्या सत्रामध्ये कोपरीच्या मैदानावरती विशाल कांबेरे यांचा सन्मान झाला. शिरगाव गावातील ते गायक आहेत आणि सभापती साहेबांकडून नक्कीच त्यांना मात्र पारितोषिक देखील देण्यात आलं. गायक विशाल कांबेरे यांना पण त्यांचा सन्मान केला होता. 12 धावा 4 गडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ संपलात. उद्या देखील ते या मैदानावरती दाखल होतील. पुढचा बॉल पुण्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाला. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. काम फिट. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर. गॉन. नंबरवाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबरवाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. थँक्यू प्रशांत सर. चर्चेचा विषय एकच बनणार आहे या मॅच नंतर. एक चर्चेचा विषय बनणार. घासकोपरी संघ प्रॅक्टिस करत नाहीत पण तो आज मैदानावरती उतरलाय. फुल प्रॅक्टिस दाखवतोय. दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेट संघ फुल प्रॅक्टिस मध्ये असलेला संघ आहेत पण त्यांना थांबवलंय 12 मध्ये. नाही, तयारी आलाय महेश. महेश जो आहे तो तयारी आलेला आहे. तो सांगतो फक्त प्रॅक्टिस करत नाही. प्रत्यक्षात त्याने इतकी चांगली प्रॅक्टिस केली आहे. एक बॉल. पंच 1 मिनिट. नवीन बॅट्समॅन आहे ते. एक शेवटचा बॉल बाकी आहे. तिथे जावं लागेल. ओके. ओंकार वरती नजर असतील. रोशन का खेळला नाही मला प्रश्न पडलाय. 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारद झालाय माऊली क्रिकेट संघाचा. आता मागून आवाज येतोय नो बॉल आला तर आला, धावा तरी येतील, परंतु तसं काही घडत नाहीये. 3 षटकं 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ब्लास्टर पाटील आहेत. त्यांनी सांगितलं होतं 9 पण 9 नाहीयेत. 12 धावा 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील, अक्षय पाटील, करण पाटील तिथे सर्व उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत असताना आपण सर्वांना पाहतायत आणि हे प्रेक्षक वर्ग आहेत. समीर, प्रेम, रोहिदास पाटील, निखिल ओगे, नितेश पाटील. कॅमेरामध्ये सर्व दृश्य टिपली जातात. कॅमेरामॅन प्रवीण पाटील ही सर्व दृश्य टिपत असताना. रोहिदाजी आपण व्यासपीठावरती या. धापक धावा 12 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पॅकडे जाऊन फटका खूप चांगला खेळ आहे. नो बॉल. आता नो बॉलचा इशारा झालेला आहे. स्कोर कुल मिलाकर 13 पर 5, 13 रन 5 विकेट के नुकसान पर राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. 1 रन लेने का मौका. ओंकारला थोडं वरती पाठवणं गरजेचं होतं. तो स्ट्राईक रोटेट करू शकतो. बाकी बॅट्समनने आज घोर निराशा केलेली आहे. रन 14 धावा फलकावरती आहेत. 14 लॉस ऑफ 5 विकेट 3.1 ओव्हर्स. 3.1 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती 14 देव आलाय गोलंदाजीवरती. पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल. विकेट किपर स्वराज यांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाल्यात. प्रशांत सर, या मॅच मध्ये जास्तीत जास्त बॉल विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात. जास्तीत जास्त बॉल स्वराजने पकडल्यात. गेंद की लाइन में आके बल्लेबाजी नहीं हो रही है. सबसे बड़ी परेशानी माउली क्रिकेट टीम के लिए, ब्लास्टर के लिए. राउंड विकेट गेंदबाजी. गेंद को ड्राइव किया. शानदार स्ट्रोक है. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. बसतो सर्वांच्या आधी थेट, मामा आमचा आहे ग्रेट, मामा आमचा आहे ग्रेट. तिथे झेप तर लगावली होती. बॉल लढवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला परंतु चेंडू नाही अडवू शकले आणि चेंडू मात्र जोपर्यंत सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला तोपर्यंत धावफलकावरती 18 धावा. आता रन येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. क्या बारिश की पहली बूंद गिरी है. अब क्या रनों की बरसात होगी वो देखना बहुत जरूरी. स्कोर 8 रन 5 विकेट के नुकसान पर. अगर यहाँ से 23-24 रन बनते हैं ना तो मैच में मजा आएगा. मागची मॅच 20 धावांची मॅच आपण पाहिली. ती इंटरेस्टिंग मॅच झाली होती खरं तर या मैदानावरती. पुढचा बॉल. पुन्हा त्या बॅकफुटला गेला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न. वेगाने
रन मैदानावरती घेण्यात आलं. सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 19. जसा आपण उल्लेख केला की माऊली संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे ते प्रयत्न करतात 21-22 किमान 21-22-23 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलात तर एक चांगली मॅच होऊ शकते. आता एक गोष्ट घडली म्हणजे स्क्रीनवरती देव गोलंदाजी करतोय आणि जेव्हा स्विच केलं अपडेटरनं, आमचा स्विचर आहे तिथे बरोबर मंदिर आलं होतं. आता ते कुठून आलं मला माहिती नाही आहे, ते स्क्रीनवरती आपण बघितलेलं आहे. देव गोलंदाजी करतोय कदाचित, हां आता ती घटना घडली. कदाचित हे आपण कधी पाहिलं नाही, म्हणजे असं फारसं बघायला मिळत नाही आहे. पण हलकंसं मंदिराची छटा त्या ठिकाणी आली होती, ती प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण झाली. 20-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ब्लास्टर. नक्कीच काहीतरी मॅजिक झालं असेल, प्रेक्षकांना देखील मॅजिक पाहायला मिळालं असेल. 10-20-5 गडी बाद आणि देव आल्यानंतर ते मंदिर स्क्रीनवरती आपण प्रत्येकाला पाहिलं. कडक स्ट्रोक आहेत, महेश पाटील बॉलला अडवलाय, फेकी केली जाईल. एक कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत. धावफलकावरती धावा उभारल्या आहेत 21. 21 धावा धावफलकावरती उभारल्या आहेत. लक्ष मैदानावरती असणार आहेत 22. 22 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल या प्रेक्षणीय मॅच मध्ये, या एक्झिबिशन मॅच मध्ये. ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात या लक्षाच्या दिशेने. 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या पाठीराख्यांना सपोर्ट करणारी सर्व टीम आपण इथे आहे. निखिल होगे, त्यानंतर रोहिदास त्या ठिकाणी आहेत. घासकोपरी आणि कोपरीमधील अनेक तरुण ग्रामस्थ, क्रीडा शौकीन, त्याचबरोबर काटे परिसरामधील अनेक मंडळी, संयुक्त मित्रमंडळाचे काही पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते, सदस्य, क्रिकेटपट्टू, क्रीडा शौकीन. दुसऱ्या बाजूला स्ट्रॅटर्जी असेल, टीम तयार आहे. दुसरा यानंतर होणारा सामन्याचा टॉस देखील महत्त्वाचा असेल. माऊली क्रिकेट टीम प्रेझेंट सभापती चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उत्सवमूर्ती आदरणीय सभापती, कार्यसम्राट सभापती, कार्यकुशल सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. घासकोपरी आणि काटई चिराग हरेश्वर पाटील. आणि पहिल्यांदाच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपण आपल्या भागातील एक सुपुत्र, त्यांनी धबल यश प्राप्त केलेलं आहे, तर त्यांचंही मनापासून अभिनंदन आहे. गरज आहे भविष्यामध्ये अशी तरुण मुलं आज डॉक्टर, इंजिनियर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करतील. अक्षयला पाहतोय, अक्षय त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर तेजसला आपण पाहतोय, तेजस देखील त्या ठिकाणी आता उपस्थित आहे. करणला पाहतोय, रन देऊ नका असं सांगतोय करण मैदानावरती. त्याच दुसऱ्या स्क्रीनवरती उत्सवमूर्ती सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना आपण पाहिलेलं आहे. A1 जोडी महेश पाटील आणि विशाल पाटील दाखल झालेले आहेत. म्हणून प्रशांत सर म्हटलं ना की ही जोडी महत्त्वाची जोडी असणार आहेत. आणि बहुजन विकास आघाडीचा फ्लॅक्स अध्यक्ष आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब त्याचा फ्लॅक्स आहे, तो फ्लॅक्स सध्या आपण पाहता स्क्रीनवरती. मॅचला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल, ड्राईव्ह, खूप चांगला फटका विशाल पाटील यांच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 4. आमचा कार्य सम्राट, मामा आमचा कार्य सम्राट, बसतो सर्वांच्या आधी थेट, मामा आमचा आहे ग्रेट. पहिलाच बॉल. प्रशांत सर काय सांगाल, पहिल्याच बॉल वरती विशालनं आपल्याच अंदाजामध्ये सुरुवात केलेली आहे, चौकार. हे सिंगल डबल खेळणारे खेळाडू नाहीत, हे चौकार खेळणारे आहेत. विशाल आणि महेश दोघांचं जर आपण बघितलं, तंत्र जर बघितलं, ओव्हरआर्म क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे आणि पहिल्या चेंडूवरती इरादे चौकारानं स्पष्ट केलेले आहेत. विकेटसाठी एक मोठं पारितोषिक आहे बघा. अशाच प्रकारचे फटके खेळणारं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 3 विकेटसाठी गोलंदाजाला सोनू पोंडके यांच्याकडनं 3000 रुपयाचे पारितोषिक आहे. ओहो, पारितोषिक वाढलेले आहेत. पण घासकोपरी संघ देखील काही कमी नाहीत. अंडरम क्रिकेट तळावामध्ये देखील प्रॅक्टिस करतात. घासकोपरीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील ते प्रॅक्टिस करतात नाहीत. कडक स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. रन घेण्याचा प्रयत्न, महेश धावतोय, परंतु महेश यांची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. गॉन. नाही झुकला कधी, मामा आमचा जिगरवाला, मामा आमचा जिगरवाला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील.
जसं विकेट हॅट्रिक साठी सोनू पोंडके साहेबांकडून 3000 लागले, तर दुसऱ्या बाजूला घासकोपरी गावचे समाजसेवक संदीप दादा पाटील यांच्याकडून 3 चौकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावण्यात आलेलं आहे. आणि घासकोपरी संघ जिंकला तर विकास पाटील साहेब सध्या घासकोपरी मधून याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 100च्या नोटा मागे पडलेत. 1000, 2000, 3000, 5000. क्या बात आहे. आणखीन एक महत्त्वाचा सामना यानंतर येणार आहे, त्याची अनाउन्समेंट होईल. मैदानावरती ओंकारनं अप्रतिम थ्रो केला. ओंकार आपण पाहू शकता, ओंकार वाडकरचा थ्रो. महेश पाटील ड्राईव्ह केला चेंडू, क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं. एक धाव मिळणार आहे. डबल धाबा आहे ते एकूण 5. एक गडी बाद 5. यानंतर होणारा सामना बहुजन विकास आघाडी एकलव्य आणि साई सिद्धी स्पोर्ट या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचे. रन मैदानावरती बनवल्या 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल विशाल साठी सोडून दिलाय. बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल वाईड आलाय. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर 6 धाबा. टार्गेट 22 आहेत. रन 6. गोलंदाज तयार. कडक स्ट्रोक खेळलाय. ऑफसाईडच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न. विशाल रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहेत. रोहन यांची फेकी जोपर्यंत होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावा धावफलकावरती 7. आम्ही मोठे फटकेही घेऊ शकतोय, आम्ही सिंगल डबलही घेऊ शकतोय, हे विशाल दाखवून देण्याचा सध्यापर्यंत करतायत. महत्वाची मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहेत आणि प्रेक्षकांच्या नजरा सध्या मॅचवरती आहेत. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. पाटील आला गाडी 27 नंबर वाला, आमचा यज्ञेश्वर पाटील आला गाडी 27 नंबर वाला, आमचा यज्ञेश्वर पाटील आला. डिमांड 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 भरपूर आहे. मंचावरती पण डिमांड आहे, पण डिमांड काय माहिती आहे का? सर्वसंतात हर्षद कधी येईल गोलंदाजीवरती? आता प्रत्येकाला तेच पाहिजे. हर्षद आला तर फोनके साहेब किती बक्षीस लावणार? 5000 लावणार की काय लावणार याची चर्चा होणार आहे. पण हर्षद नाही सध्या आला. दुसरं षटक नवीन गोलंदाज आलाय. गावडे साहेबांचं आगमन झालं. पाव प्ले. प्रशांत सर पहिल्या षटकामध्ये 8 धावा 1 विकेट, सर्व काही संतुलित आहेत. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना. सुरुवात खूप चांगली झाली. ज्या पद्धतीनं 8 धावा आल्या ते गडीबाद झालेलं आहे. पण इथून आता काटे संघ कमबॅक करणार का? माऊली संघ कमबॅक करणार का? ब्लास्टर या ठिकाणी ब्लास्ट करणार का? दुसऱ्या बाजूला विशालनं अप्रतिम बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले. चौका टोटवला, एकेरी धाव देखील घेतो आहे. दुसऱ्या बाजूला यश अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. गेंदबाजी की बात करें तो तन्मय को मौका मिला है. पहली गेंद काफी ऑफ टाइम के बाद वाइट बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 9 पर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. 22 रनों का टारगेट आपके सामने है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तन्मय रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. खिलाड़ी बहुत दूर है. निखिल गेंद को उठा रहे. निखिल जोपर्यंत चेंडू पकड़े थ्रो करेल तोपर्यंत आरामात 1 धाव पूर्ण झालेली आहे. हर्षद जर गोलंदाजीसाठी आला तर कृष्णा सिंग यांच्याकडून पहिल्यांदा त्यांना 100 रुपये दिले जाणार आहेत गोलंदाजीला आल्यावरती. आणि 3 विकेट घेतले तर 5000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. फटका दर्जेदार खेळलाय. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 1 धाव. निखिल आमचे वर्गमित्र आहेत आणि फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 11 धावा 1 गडी बाद. सुंदर क्षेत्ररक्षण निखिलकडून पडतोय पण घडतोय, पण मैदानात एकटाच नडतोय निखिल. आपण पाहू शकता सुंदर क्षेत्ररक्षण त्याने केले. रन 11 धावा 1 गडी बाद. 22चं टार्गेट. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. अजूनही 11 धावा मैदानावरती करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. यश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विशाल. स्ट्राईक एंडवरती यश. अंडरआर्म क्रिकेट हा खेळाडू खेळत असतो, तो सध्या स्ट्राईक एंडला. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती, वेगाने रन घेण्याचा प्रयत्न त्याने केला. सिंगल घेतो, ड्राईव्ह करतोय. माहित आहे कंडिशन, जाणतो ही मॅच आपल्या हातामध्ये आहे, ती जाऊ द्यायचं नाहीत. हा प्रयत्न त्याने केलेला प्रशांत सर. येणारे बॉल आहेत 15 बॉलमध्ये 10ची गरज आहे. माऊली क्रिकेट संघाला इथून विकेटची गरज आहे, नितांत गरज आहे. त्यांना जर विकेट नाही मिळाला तर पुन्हा एकदा तो इतिहास कायम तसाच राहील. महेशने सांगितले मागच्या वर्षी आपण जिंकलोय आणि यावर्षी जिंकण्यासाठी आलेलो आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षण फॉलो थ्रोमध्ये खूप चांगलं झाले तन्मयचं, परंतु त्यानंतर हर्षद चेंडू क्लीन पद्धतीनं थांबवू शकला नव्हता. डबल धावा 13 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. इतिहास निर्माण झाला. ज्या पद्धतीने पहिल्या प्रदर्शनीय सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे श्री गणेश संघानं. या सामन्यामध्ये देखील बघूया काय अकोटपदा चेंडू खेळला. अतिशय सुंदर फटका. निखिलचं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषा पार. चौकार चौकार चौकार.
खराब फिल्डिंगचं कृत्य क्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते निखिल, पाठीमागे होते रोहन, पण दोघंही नाही अडवू शकले. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावा फलकावरती 17 धावा, 1 गडी बाद. आता ही पोरं काय म्हणतात माहिती आहे काय, तुमच्यापेक्षा आम्ही चांगली फिल्डिंग केली. ते तिघं बसलं ते बरोबर बसलं. ते तिघांमध्ये चर्चा तीच सुरू आहे. तिघं हसतात पण तिघं तेच सांगतात. निखिल किंवा रोहनच्या जागी मी असतो सांगते मी फिल्डिंग केली असती. आणि खरंच चांगलं केलं. यापूर्वी त्यांनी सामना जो खेळला होता प्रेक्षणीय सामना, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. 13 मध्ये 5. आणखीन एक ड्राईव्ह, फटका चांगला खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही. विशालने सांगितलंय थांबण्याची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच वाढलाय. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 12 चेंडू मध्ये 5 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 12 बॉल 5 धावेची गरज. जनता मानते त्याला सारी, जनता मानते त्याला सारी, जनता मानते त्याला सारी. मामा आमचा कर्तबगारी, त्यांच्या कामाची रीती ही न्यारी, त्यांच्या कामाची रीती ही न्यारी, त्यांच्या कामाची रीती ही न्यारी. मना मना सुमितला आपण पाहू शकता. प्रीत त्या ठिकाणी आहे, क्रिश त्या ठिकाणी आहे आणि ही ज्युनियरची टीम आपण पाहू शकता. नारायण नगर दुसऱ्या बाजूला आपण काटे, जी टीम खूप चांगला मॅच झाला होता, ती टीम सध्या आता आपल्या स्क्रीनवरती आहे. 17 धावा 1 गटाच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. ओहो, मैदानावरती होतंय काय. सध्या विशाल पाटील आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चौकार खेळलायत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 21. मॅच जिंकण्यासाठी आता गरज आहे 1 धावेची. 21 1 धावेची गरज आहे. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. चौकारानं हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम श्री गणेश घासकोपरी मास्टर. चला हस्तांदोलन करा, हस्तांदोलन लाईन मध्ये. नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. गाडी 27 नंबर वाला आमचा यज्ञेश्वर पाटील आला. चला बीबीएचे कॅप्टन बीबीए, बहुजन विकास आघाडी एकलव्यचे कॅप्टन आणि साई सिद्धी स्पोर्ट्स वरती यायचंय, मंचावरती यायचंय. सभापती